पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलावर विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी गंभीर असे आरोप केले आहेत। हप्ते वसुली करत असल्याचे आरोपाचं पत्र जे आहे ते पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना काल श्रीरंग बारणे यांनी दिलेलं आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत खासदार श्रीरंग बारणे आहेत। आपा अतिशय गंभीर असा आरोप तुम्ही या ठिकाणी केलेला आहे की हप्ते वसुली सुरू आहे, तसं पत्र देखील तुम्ही आयुक्तांना दिलेलं आहे। काय नक्की तुमच्या निदर्शनास आलं? मी तुम्हाला सांगतो, सर्वसामान्य माणसं आमच्याकडे येतात, त्यांच्या तक्रारीची दखल पोलीस स्टेशनला घेतली जात नाही। तासनतास त्यांना बसवलं जातं। त्याचप्रमाणे तुम्ही नंतर या, उद्या या, अशा प्रकारच्या काही गोष्टी त्यांना सांगितल्या जातात। एक प्रकारे त्यांना अवमानित केलं जातं आणि म्हणून काल मी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना भेटून रितसर पत्र दिलं की आपण पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य माणसं आमच्याकडे तक्रारी करतात, त्याची गांभीर्याने दखल घ्या। काही पोलीस स्टेशनची नावं मी प्रामुख्याने त्याच्यामध्ये दिले। एकंदरच पिंपरी चिंचवड शहरामध्ये पोलीस दलाच्या बाबतीमध्ये, पोलीस खात्याच्या बाबतीमध्ये नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। आपण या बाबतीमध्ये गांभीर्याने घ्यावं, या दृष्टिकोनातून मी काल पत्र दिलं। ही नक्की हप्ते वसुली जी आहे ती कुणासाठी सुरू आहे, काही टार्गेट दिले असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मी तुम्हाला सांगतो, प्रामुख्यानं हप्ते वसुली वगैरे या संदर्भामध्ये अधिक बोललेलो नाही। मी त्यांना प्रामुख्यानं सर्वसामान्य माणूस आमच्याकडे तक्रारी घेऊन येतो, त्याची चोरी झाली असेल, त्याचा अपघात झाला असेल किंवा अन्य बाबतीने तो तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला जातो। त्याला त्या पोलीस स्टेशनला अपमानास्पद वागणूक दिली जाते, त्याला व्यवस्थितपणे त्याची तक्रार घेतली नाही आणि त्याचा वेळ काढूपणा पोलीस खात्याकडून केला जातो। या संदर्भामध्ये पोलीस आयुक्तांनी गांभीर्याने घ्यावं अशा प्रकारच्या सूचना दिल्या। आता तुम्ही सत्ताधारी खासदार आहेत, तरी तुमच्यावर ही वेळ ओढवली, सामान्यावर काय वेळ असणार आहे? नाही बघा, राज्यामध्ये पुन्हा एकदा राज्याच्या जनतेनं मोठ्या विश्वासानं या सरकारला मतं देऊन सरकार सत्तेवर आणलेलं आहे आणि सरकारच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा गैरसमज सर्वसामान्य जनतेमध्ये होऊ नये आणि म्हणून त्याची दखल खरं तर सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून मी घेतलेली। शेवट जनतेचा जो रोष असतो तो थेट सरकारपर्यंत जातो आणि आम्ही लोकप्रतिनिधी, सत्तेतले लोकप्रतिनिधी यामध्ये गांभीर्याने घेऊन पोलीस आयुक्ताच्या कानावरती या बाबी मी घातलेल्या आहे। आपण सत्तेतील काही प्रतिनिधी असतील किंवा पदाधिकारी असतील, हे पोलिसांवर दबाव टाकतात, अशी दबक्या आवाजात चर्चा चालू आहे। याची तुमची भूमिका काय असणार या संदर्भात? मी प्रामुख्यानं तुमच्या माध्यमातून सांगतो, जो कोणी गैरप्रकार करत असेल, दबाव टाकून चुकीच्या पद्धतीने कारभार करायला लावत असेल, त्या संबंधित लोकप्रतिनिधीची नावं जाहीर करावी त्यांनी आणि अशा प्रकाराला खतपाणी पोलीस खात्याने घालू नये, स्वच्छ कारभार करावा। राज्यामध्ये मोठ्या विश्वासानं देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुख्यमंत्री केलेले, त्याचबरोबर एकनाथजी शिंदेसाहेब, अजितदादा यांच्या माध्यमातून राज्यामध्ये एक नेतृत्वाला संधी दिलेली आहे। तर अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे कुणी लोकप्रतिनिधी चुकीचं वागू नये हे देखील माझं मत आहे। त्याचबरोबर प्रशासनाने देखील जनतेचं गाऱ्हाणं ऐकावं, त्यांचं म्हणणं ऐकावं, त्यांना न्याय देण्याची भूमिका ही घ्यावी, ही माझी प्रामुख्यानं मागणी राहील। नक्कीच आपण पाहिलं तर विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांवर गंभीर आरोप केल्यानंतर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी या प्रकरणाची तत्काळ अशी दखल घेत चौकशीचे आदेश पोलीस उपायुक्त यांना या ठिकाणी दिलेले आपल्याला एकूणच पाहायला मिळाले। मात्र पिंपरी चिंचवड शहरात अनेक असे धंदे किंवा हप्तेखोरी सुरू आहे का, आता हेच पाहणे या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।